तुम्हाला काय वाटतं यावेळी कोण निवडून येईल? स्वाती पाटील मॅडम. विरोधक काय करते ते ह्याच्याकडे न बघता आपलं कार्यावर आपलं फोकस ठेवून आपलं चालणे हे मॅडमचं कार्य आहे. माणसाची कसा आहे बदल हवा आहे म्हणून भाजप हवा आहे. मॅडमशी आम्ही एकनिष्ठ आहे, आम्ही मॅडमशीच एकनिष्ठ राहणार. आमच्या घरापर्यंत आजपर्यंत कोण सुद्धा आलं नाही. खरं मॅडमनी मैत्रिणीसारखं आम्हाला सर्वांना साथ दिली का स्वाती मॅडमनी आपल्या समाजसेवा भरपूर केली आहे आणि 100% स्वाती मॅडम पाटील ह्या येणार हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. विजय मला तर वाटते या स्वतःचा होणार. यंदा आम्हाला असं वाटतंय स्वाती पाटील मॅडम ह्याच निवडून येतील. आता पहिल्यांदाच 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने एंट्री केल्या तर लोक कसं बघतात हो त्याच्याकडे? लोक आता बघतात की गेले 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी योजना आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत आहे. आणि गेले 10 वर्षात मोदी सरकारनं असा बदल केला आहे की मोदीच्या कार्यावर सर्व जनतेचा विश्वास बसलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवून जनता त्या ठिकाणी कौल त्या ठिकाणी देणार आहे. तरी कसं असेल खालचं चित्र, म्हणजे लढाई कशी असेल खालची? खालचं चित्र पाहता बघितलं तर स्थानिक लेवलला तगडे 2 उमेदवार तरी आहेतच. तसं बघायला गेलं तर 3ही उमेदवार तगडेच आहेत. पण तसं बघायला गेलं तर मॅडमचं कार्य कसं आहे की विरोधक काय करतात ह्याच्याकडे न बघता आपलं कार्यावर आपलं फोकस ठेवून आपलं चालणे हे मॅडमचं कार्य आहे. त्यामुळं मॅडमकडे पूर्णपणे बहुमतानं विजय होणारच मॅडमचा. दुसरीकडे जर विरोधक पार्टीचा जर आपण विचार केला तर त्यांचे स्थानिक नेते आहेत किंवा स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं जे स्ट्रॉंग नेटवर्क आहे तसं जे आता उमेदवार आहेत त्यांच्याकडं आहे काय तसं नेटवर्क? स्ट्रॉंग तसं काही विषय नाही. आता कसं आहे जनता आता सगळं बदलच झाला आहे 9-10 वर्षात त्यामुळे स्ट्रॉंगचा काही विषयच येत नाही. त्यामुळे लोकांना आता कळायला लागलेला आहे कोण काय करतंय कोण काय करतंय. त्यामुळे काही विषयच येत नाही त्याला स्ट्रॉंगचाच. तरी काय असेल निकाल, काय असेल निकाल? काय आता सरकारच्या योजना आहे सगळं काय आता जनतेला दिसायला लागलेलं आहे. त्यामुळं काही विषय नाही. निकाल हा मॅडमच्या पाठीशीच लागणार पूर्णपणे बहुमताने. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार केला तर परंपरागत 2 लढती व्हायच्या 2 गटांमध्ये. आता भाजपनं एंट्री केलेली आहे पहिल्यांदाच. तर काय त्यांना किंवा लढत कशी असेल इथं? चांगल्यापैकी असणार आहे आणि भाजप जास्त करून लीडनंच येणार आहे. भाजप? हो. कसं भाजपच काय? भाजप म्हणजे आता कसं आहे माणसाची कसा आहे बदल हवा आहे म्हणून भाजप हवा आहे. पण तसं काय आहे काय खाली चित्र भाजपसाठी? भाजपसाठी चित्र म्हणण्याऐवजी मोदींची स्कीम आहे, शिंदे सरकारांची स्कीम आहे, देवाभाऊची स्कीम आहे, सर्व स्कीमा त्यांच्या चालूच आहेत म्हणून कमळ हे चिन्ह पाहिजेच. नाही असं म्हणतात की कमळ एवढं काय इथं फारसं लोक नाही. तरी लोक काहीही म्हणली तरी कमळचे हे चिन्ह सिद्ध जास्त करून येणार निवडून. कमळच येईल एवढा कसं काय विश्वास वाटतो? कारण का स्वाती मॅडमनी आपल्या समाजसेवा भरपूर केलेली आहे माणसांची. त्याबद्दल दुसरीकडचे उमेदवार पण स्ट्रॉंग आहेत की. असं असताना त्यांचाच कसं काय एवढा 1 नंबरला त्या कसं काय राहतील? 1 नंबरला राहतील म्हणजे त्यांचं समाजकार्य जर बघितलं तर 2-3 वर्ष झालं ते सातत्यानं ये जा त्यांची कायमच असते म्हणून त्यांच्या पाठीमागं जनता उभी राहणार. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार केला, अगदी अंतिम टप्प्यात ही निवडणूक आलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं यावेळी कोण निवडून येईल? स्वाती पाटील मॅडम. स्वाती पाटील मॅडम? हो. का हो त्याच येतील असं का वाटते तुम्हाला? त्यांनी महिलांसाठी इतकं आता आमच्यासाठी एवढं केले की आम्ही शब्दात तर काही सांगू शकत नाही. खरं इतकं आमच्यासाठी त्यांनी केले. आणि थोडक्यात सांगतो म्हणजे मॅडमनी मध्यंतरी आमच्या घरोघरी येऊन आमचं रक्त घेऊन चेक करून आम्हाला घरी रिपोर्ट हे करून त्याच्यावर औषध वगैरे देऊन आम्हाला खूप सहकार्य केले मॅडमने. असं अजून कोणताही म्हणजे ह्यांनी कोणीच अजूनपर्यंत आमच्यापर्यंत एवढं कोणी केलं नव्हतं ते आमच्या स्वाती पाटील मॅडमने केलं. पण हे झालं तुमचं मत, घरातल्यांचं मत कसं आहे? घरातले काय जे घरातल्यांचं काय एवढं काय नाही. मॅडमशी आम्ही एकनिष्ठ आहे, आम्ही मॅडमशीच एकनिष्ठ राहणार. काय यावेळी कुणाची ताकद दिसून येईल, भाजप, राष्ट्रवादी की जनस्वराज्य? आम्हाला महिलांना सर्वांना वाटतं की भाजपच येणार. भाजप येणार? हां.
असं का वाटतंय तुम्हाला? असं का वाटतंय म्हणजे महिलांसाठी मॅडमनी भरपूर काय काय केले. आमच्या घरापर्यंत आजपर्यंत कोणसुद्धा आलं नाही. खरं मॅडमनी मैत्रिणीसारखं आम्हाला सर्वांना साथ दिली आणि आमच्यापर्यंत मॅडम आल्या, आमची विचारपूस केली. आम्हाला महिलांना अंगामध्ये आमच्या रक्त किती आहे, शरीरामध्ये रक्त किती आहे त्याची विचारपूस केली. आम्हाला त्यांना औषधं दिली. तर ते एवढी आमची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळं भाजपच येणार असं आम्हाला वाटतं. आणि तुमच्या घरात मग घरात कसं होईल मतदान? किंवा घरातलं जर विचार केला तर कसं असेल घरातलं वातावरण? घरातल्यांचं वातावरण म्हणजे आजपर्यंत आमच्या इथं घरापर्यंत कोणीही आलेलं नाही. त्यामुळे घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट मॅडमनाच आहे. घरातले पुरुष मंडळी वगैरे तुमचं ऐकतील? सर्वजण आमचं ऐकतील. हे 100% आम्हाला गॅरंटी आहे. आणि 100% स्वाती मॅडम पाटील ह्या येणार हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. इतकी कशी काय खात्री वाटते तुम्हाला? इतकी वाटते म्हणजे आम्हाला इतकं मॅडमनी प्रोत्साहन दिलं आहे म्हणा. नाहीतर आमच्यापर्यंत त्या येऊन गेल्या. आमच्या घरातली 2 माणसं निधन झाली तर तेव्हासुद्धा आमच्यापर्यंत येऊन गेल्या. आमची त्यांनी विचारपूस केली. दिवाळीतलं सर्व फराळाचं आमच्यापर्यंत आणून दिलं. कोणी आजपर्यंत आणून दिलं नाही एवढं तिने आणून दिलं आमच्यापर्यंत. त्यामुळं स्वाती पाटील मॅडम ह्या 100% येतील याची खात्री आम्हाच नाही आणि आम्ही आणू त्यांना. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात विजय कुणाचा होईल काय वाटते तुम्हाला? विजय मला तर वाटते या स्वतःचा होणार. का तर तिने बरंच केलंय मदतीने. का तर दसऱ्यात फराळाचं वाटलं किंवा बायकासनी काहीतरी मिटिंगला यायला बोलून टावेल घड्याळं दिली तर काहीतरी चाटवाट्या असं दिल्या. काय तर असं दिलं तिनं. काय तर बरंच सहकार्य तिनं केलं. असं नाही करणार. दवाखान्यात गेलं तर बी ती सबसिडी दिली. जिथं 1200 तिथं 600 केलं. झालं तर दवाखान्यात औषधाचं बी इंजेक्शनाचं असं तिने केलं आहे. मग त्यांचा काय विजय का नाही 100% महिना करणार. बायका करणार 100%. बायकांनी काय ठरवलंय काय? मग आता ठरवले कुणी ते आता मी कसं सांगणार बाळा. माझ्या मतानं मी ठामपणे आता म्हणजे कसं हाय ते तसं पण एक मी म्हणतो 101% मला तरी वाटतंय त्या बायका का नाही ठामपणे स्वतः कधीच नाही त्या उभा राहिल्या त्याच्याने विजय करूया असं करणं बायकांचं ठामपणे असं माझं तर मतीनं म्हणणं आहे. असं मी तुला सांगतो. नाही त्यात असं वाटतं की त्या निवडणुकीसाठी आता येतात का त्या? नाही आधीपासून मी तिनं दसऱ्यात काय वाटलं 3 वर्ष झालं ना 4 वर्ष तसं म्हणतं दसऱ्यात वाटते या पिशव्या दिल्या किंवा तुला सांगतो टावेल ही घड्याळं दिली तर मिटिंगलाही बोलवत होते सगळ्या बोलत होते. तिनं सगळं काय का नाही 3-4 वर्ष झाले. नुसतं तिने इलेक्शनापुरती आले नाही. आम्ही काय लबाड बोलणार नाही. आमची सून जायत होती मी काय जायत नव्हतो. पुरीतनी आपले जावाय म्हणायचं ती जायची. इथं देवळाव यायची किंवा बांबोड्यात असं कुठं बी असं की ती बोलवायची न्यायची हे करायची. ती काही इलेक्शनापुरती आलेली नाही दारात. आम्ही तिला नाव ठेवणार नाही. हां मग आता महिलांनी ठरवायचं काय काय तिनं मदत केलेली ते ठेवाय. तिनं काय सहकारी एक तुमचं चिंदूक असून मला म्हणायचं आहे ते म्हणणं प्रमाणं दिले ते तिला प्रेम द्यायलाच पाहिजे. हां असं माझं म्हणणं आहे. टावेल असो किंवा तुझं एक हे असो हाय की नाही सांग मग ती सांग. मॅडमनं जे गाडेखाना जे काढल्या जे आता गावी वस्तीला किंवा वाडी वस्तीला मॅडम जे जातात ते सहकार्य करतात. जे एखाद्या माणसाला जर पैसा अडका त्यांच्याकडे जर मिळत नसेल किंवा ते गरीब असतील त्यांना जर इथं पात्र दवाखान्यात जर यायला जर सोयी नसेल तर मॅडमने ही फिरती गाडी जी दवाखान्याची काढलेली आहे व्यवस्थित काढलेली आहे. एवढी आमच्यात जरी गरीब जरी कोण असलीत तरी मॅडम तिथं पात्र सहकार्य केले वाडी वस्तीवनी. तेवढं मला अभिमान मॅडमचा वाटतो. आणि इतर की कशी मॅडमनी सगळ्यांना सहकार्य करतील. गरीब जरी लोक असले तर ते सहकार्य केल्याने चांगला अभिमान आहे म्हणून आम्हाला चांगलं वाटते. आता निवडणुका तर सुरू झाल्यात. अगदी शेवटच्या टप्प्यात आले तर कसं काय झालंय ठरलंय का नाही ह्याला हा उमेदवार आमच्यासाठी चांगला आहे हा? होय ठरले की स्वाती मॅडमच. त्यांच्याबद्दल बोलेल तेवढे शब्द थोडे म्हणजे कमीच पडतील. त्यांनी भरपूर लोकांसाठी भाजपांच्या युवा नेत्या कर्तव्यदक्ष आहेत त्या. म्हणजे त्यांच्यासाठी गोरगरिबांपर्यंत सोयीसुविधा भरपूर उपलब्ध केल्या. शिबिरे डोळ्यांची शिबिरे मोफत आरोग्य तपासणी असं भरपूर काय काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम भरपूर त्यांनी ठेवले. त्यांच्याबद्दल मला एवढंच बोलायचं आहे बाकी काय. आणि इथून पुढं पण जनतेसाठी भरपूर त्या कामं करतील असं मला वाटतं. याची खात्री आहे मला. नाही पण ते शिबिर वगैरे घेऊन ते निवडणुकीत यशस्वी होतील काय? 100% होणार असं वाटतंच मला. खात्रीच आहे मला.
कसं काय एवढं तुम्हाला खात्री वाटते? कारण त्यांनी भरपूर निवडणुकीचाच असा विषय नाही आहे, त्याच्या अगोदर पण 2-3 वर्षापूर्वी त्यांनी भरपूर सोयीसुविधा उपलब्ध केल्यात. गोरगरिबांच्या घरात जाऊन अडचणी काय असेल त्यांच्यावर उपाय प्रामाणिकपणे त्यांनी त्यांच्यावर उपाय म्हणजे भरपूर काय काय केले त्यांनी. सांगण्यासारखं काय एवढं हेच नाही आहे, सांगाल तेवढं कमीच पडतात शब्द. नाही, विरोधक म्हणतात की नाही त्यांनी फक्त शिबिर वगैरेच घेतात. नाही निवडणुकीचा विषय पण नव्हता एवढा, म्हणजे त्याच्या अगोदर पण 2-3 वर्षापूर्वी त्यांनी भरपूर काय काय कार्यक्रम त्यांनी केलेत. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार केला तर यावेळी बदल घडेल काय? बदल घडेल अशी अपेक्षा आहे. स्वाती मॅडम येतील असं वाटतंय, कारण भरपूर ठिकाणी त्यांची चर्चा आहे आणि त्यांनी महिलांसाठी खूप काय काय केलेलं आहे. सखी मंच योजना केलेली आहे, सगळ्या महिला एकत्र येतील त्यामुळे. आणि आमच्या गावात दवाखाना पण केलेला आहे बायकांसाठी, त्या भरपूर कष्ट करत आहेत बायकांसाठी, त्यामुळे त्या येतील असं वाटतंय. म्हणजे आल्यानंतर कामं वगैरे करतील काय? करतील की करणार, आम्ही त्यांना मत दिलं म्हटलं ते काम करणार, त्यासाठी दिलेलं आहे ना त्यांना, त्यामुळे ते येणार. आणि कसं काय वाटतंय म्हणजे बाकीचं वातावरण जर गावातलं बघितलं तर कसं चर्चा आहे कोणाची? चर्चा तरी स्वाती पाटील मॅडमांचीच आहे, बाकीच्या कोणाची काय एवढी चर्चा नाही आहे, त्यामुळे त्यांच्याशी एकनिष्ठ आम्ही राहू सगळी. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा गुलाल कोणाचा असेल? यंदा आम्हाला असं वाटतंय स्वाती पाटील मॅडम ह्याच निवडून येतील. स्वाती पाटील मॅडम हां, का तेच काय येतील? कारण त्यांनी भरपूर असं म्हणजे आजच्या राजकारणात भरपूर अशी महिलांसाठी असं कोणी काही केलेलं नाही, पण स्वाती पाटील मॅडम यांनी भरपूर असं काय काय केले. म्हणजे मोफत दवाखाना केला आहे, सखी मंच चालू केले, महिलांसाठी स्टेज निर्माण होईल असं काहीतरी केलं आहे त्यांनी. मग महिला राहतील का त्यांच्या मागे? माझी आशा म्हणजे मला असं वाटतं की भरपूर ठिकाणी महिला त्यांच्या मागं उभा राहतील आणि त्याच निवडून येतील असं वाटते. पण महिला शक्ती कितीपर्यंत त्यांना विजय होण्यापर्यंत? हां, असं तर वाटतंय, कारण जिकडं तिकडं वातावरण तसंच चालू आहे आणि त्याच निवडून येतील असं वाटतंय. कारण त्यांनी महिलांसाठी सपोर्ट पण तितकाच केला आहे आणि महिला देखील त्यांना सपोर्ट तसा करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला, आणि आम्ही तर नक्की करू. आता तुमच्या घरातून जर तुम्हाला सांगितलं काय तर म्हणजे दुसऱ्या उमेदवाराचा विचार करा, तर यावेळी तुम्ही काय करा? तसं आमच्या घरात वातावरण मुळात नाही आहे. जे काय असेल ते स्वतःच्या मतावर जे आपल्याला योग्य वाटेल तेच करा, असं तर वातावरण आमच्या घरात आहे. त्यामुळं त्यांनी सांगावं असं आणि आपण करावं असं काही नाही आहे आमच्या घरात. आणि घरात कसं चर्चा आहे? तसं घरात म्हणजे सध्या राजकारणातल्या कामावरच डिपेंडेड आहे, त्यामुळं घरात जे राजकारणात जे काम केलं आहे त्यांनी त्याच्यावरच मतदान करणार घरातली सुद्धा. त्यामुळं स्वाती पाटील मॅडम जे त्यांच्या कामावरच मतदान होणार आहे. इथनं पुढं पण तसंच, आणि आतापर्यंत काम जे झाले ते सगळ्यांनी बघून तेच. आता जे उमेदवार उभं राहिलेत 7वी जिल्हा परिषद मतदारसंघात, तर त्यात तुम्हाला कोणते उमेदवार असं वाटतात की त्या महिला सक्षमीकरणावरती काम करतील? आता सध्या स्वाती पाटील मॅडम आहेत, त्या 2-3 वर्ष झालं आमच्या महिलांसाठी काम करतायतच आणि त्याच इथून पुढे सुद्धा महिलांसाठी काम करू शकतील आणि आम्ही त्यांना निवडून देऊ इच्छितो. असं का वाटतं की तुम्हाला किती काम करतात? कारण त्या जशा म्हणजे महिलांच्या म्हणजे एक मैत्रीण असंच त्या महिलांशी संपर्क साधू इच्छितात आणि प्रत्येक महिलेची काय समस्या असू शकते हे त्याच सांगू म्हणजे त्या जाणून घेऊ शकतात आणि त्या सगळ्यांसोबत मिळून मिसळून असल्यामुळे, आणि कधी त्या आल्यापासून आता बऱ्याच महिला घरातून बाहेर पडू शकतात किंवा काहीतरी कारणानिमित्त त्या बाहेर जाऊ शकतात किंवा आपलं काय असेल ते मत किंवा काय ते व्यक्त करू इच्छितात. त्या आल्यानंतर मग काय फरक पडेल का महिलांना? हो, होईल, कारण महिलांना सक्षमीकरणाचा बराच म्हणजे हे होईल त्यांच्यामुळं, आणि त्यांचा जर पाठिंबा असेल तर महिला अजूनही पुढे जाऊ शकतात. काय कसं वाटतं? बऱ्यापैकी आहेच, तसा भरपूर म्हणला असं तरी भरपूर आहेच, कारण त्या आत्ताच उभं राहिलं तसं ह्याच्यानी नाही, पण त्या 2-3 वर्षापासून ह्या महिलांच्या बरोबर आहेतच. गुलाल लागेल का त्यांना? नक्कीच गुलाल त्यांचाच. मामा, आता जर विचार केला 7वे जिल्हा परिषद मतदारसंघाचा, तर परंपरागत ही दुहेरी लढत असायची. आता नवीन सावकर गट आणि यशवंत दादा गट. आता नवीन उमेदवार आल्यामुळे तिहेरी लढत झाल्या. नवीन उमेदवारी भाजपचा आहे ना, ते मॅडम. ते कसं आता केंद्रात पण सत्ता भाजपची आहे, खाली पण महाराष्ट्रामध्ये पण सत्ता भाजपची आली, भाजप आणि शिंदे सरकार, शिंदेचं शिवसेना वगैरे. आता खाली कॉर्पोरेशनला जिकडं तिकडं भाजपच आलेलं आहे आणि आत्तासुद्धा भाजपचेच वार आहे. का तर मोदींनी डायरेक्ट 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले, म्हणजे नो करप्शन.
त्यानंतर लाडकी बहीण एवढी मोठी योजना महिलांना जो वर्षाला जवळजवळ 12 ते 15 धरलं तर 18,000 रुपये त्यांच्या डायरेक्ट खात्यावर आले. हा एक मोठा फायदा भाजप पक्षाला आणि भाजप पक्षालाच मतदान द्यावं लोकांनी अशी माझी एक विनंती आहे. पुढे बोलत आता जे स्थानिक उमेदवार आहेत इथले भाजपचे ते काय चांगले वाटतात काय तुम्हाला? प्रत्येक उमेदवार तसा चांगलाच आहे, परंतु आता प्राबल्य कोण आता सध्या इलेक्शनमध्ये बघताय तुम्ही पैसे वाटप म्हणा किंवा काय आमिष वगैरे किंवा हे जेवणावळे ते काय सगळ्या तिन्ही पक्षाचे चालू आहेत. त्यामुळं वैचारिक पातळीवर जर विचार केला आणि महिलांचा तसा प्रतिसाद आमच्या गावात जर बघितलं, मी बऱ्याच महिलांना मी विचारलं तर त्या भाजपलाच मतदान देणार. पुरुषामध्ये कसं काय आता तरुण वर्ग बघितला तर तरुण वर्ग एवढा लाचार झाला सध्या, खरं म्हणजे ते नको पाहिजे होतं की तिन्हीकडे पण जेवायला जातात आणि मतदान कोण करतात हे काही सांगू शकत नाही. आणि जे जाणकार व्यक्ती आहेत जुने वगैरे ते चांगल्या विचारालाच साथ देणार. त्यामुळं कमळ हे म्हणजे निवडून येणार असं एक मला वाटतंय. पहिल्यांदाच या भागात कमळ आले ना. पहिल्यांदा जरी आलं तरी सावकारांचा जे पक्ष होता तो सुद्धा भाजपशी म्हणजे संलग्न असणाराच आणि समविचारी पक्षच आहे तो. आणि सावकारांचं तर प्राबल्य तर जास्त आहे. असं असताना भाजपला कसं ताकद मिळणार आहे? सर्वसामान्य मी मगाच मुद्दा काय सांगितलं की लाडकी बहीण ही योजना जी आहे ती अगदी तळागाळातल्या महिलांच्यापर्यंत पोचली डायरेक्ट. आणि सर्वसामान्य लोकांना तुमचा नेता कोण आहे काय हे काय फारसं बघत नाही. आमच्यापर्यंत डायरेक्ट मदत आली नव्हतं, मग आम्ही मदत त्यानंतर काय काय ठिकाणी असं आहे की नवरा जरी म्हटला तू मदत इकडे करायची तरी करत नाहीत. आणि हे अशी मला बराच अनुभव आलेला आहे. इव्हन ग्रामपंचायतसुद्धा अनुभव येते. ग्रामपंचायत एवढा अनुभव येत नाही, तिथं गट तट भावकी भाऊबंदी वगैरे येते. पण अशा इलेक्शनला सर्वसामान्य लोक कोण वरती नेतं हे फारसं बघत नाहीत. त्यांना डायरेक्ट मदत कोणाची झाली त्याच्यावरच ती मतदान करतात असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे.